अंदाज कमिटीचा पूर्वनियोजित दौऱ्याच्या अगोदर किशोर पाटील नावाचा व्यक्ती जे अर्जुन खोतकरचा पीए अंदाज कमिटीच्या नावाने अधिकारी कॉन्ट्रॅक्टर अशा लोकांकडून एकूण 15 कोटी रुपये त्यांनी जमा केलं। त्या 15 कोटीपैकी 5 कोटी काल त्या विश्रामगृहामध्ये पकडले गेले। अंदाज कमिटीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आहे आणि किशोर पाटील त्यांचा पीए। पण ही कमिटी किती भ्रष्ट आहे किंवा या कमिटीचे चेअरमन खास अध्यक्ष अर्जुन खोतकर जे ईडीला घाबरून शिंदे गटात गेले, पण हे 15 कोटी रुपये शिंदे गटाच्या जालन्याचे आमदार खोतकर यांना देण्यासाठीच जमा झाले हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही। त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण ईडी आणि सीबीआय कडे देण्याची गरज आहे। गेल्या वर्षभरात आणि त्याच्या आधीच्या 2.5 वर्ष अंदाज समितीच्या कुठे कुठे कशा कशा बैठका झाल्या आणि ह्या पद्धतीने कसे पैसे जमा झाले। आतापर्यंत अंदाज समितीच्या अध्यक्षांना 100 कोटीच्या वर पैसे जमा केल्याची माहिती आणि त्यांना असे आरोप करायची सवय, त्यांना ते आरोप करून द्या, आम्ही आमचं काम करतो। खोली जी होती आपल्या पीएच्या नावाने होती, अजिबात नाही, सर्व खोटं येते। माझ्या पीएच्या नावाने नव्हतीच ती। कसं बघता तुम्ही की समिती दौऱ्याला आणि त्यामध्ये सगळे पैसे सापडतात, काय षडयंत्र होतं की काय होतं? हा प्लॅन असू शकता, प्लॅन केलेला आहे, प्लॅन केलेलं सर्व आहे। त्यामुळे समितीला सरकारला बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे। 100% प्लॅन केलेला विषय आहे। महाराष्ट्र के धुले शहर में एक बड़ा घोटाला सामने आया है, जहां सरकारी गेस्ट हाउस गुलमोहर रेस्ट हाउस के कमरा नंबर 102 से 1 करोड़ 84 लाख रुपये की नकदी बरामद हुई है। ये कमरा जालना के विधायक और महाराष्ट्र अंदाज समिति के अध्यक्ष अर्जुन खोतकर के निजी सहायक किशोर पाटिल ने बुक कराया था। इस घटना के बाद राजनीतिक हलकों में तूफान खड़ा हो गया है और विपक्ष ने खोतकर पर भ्रष्टाचार के गंभीर आरोप लगाए हैं। 15 मई को किशोर पाटिल ने धुले के गुलमोहर गेस्ट हाउस में कमरा बुक कराया था। शिवसेना ठाकरे गठ के नेता और पूर्व विधायक अनिल गोटे को खुफिया जानकारी मिली कि इस कमरे में 5 करोड़ रुपए रखे गए हैं, जो किसी को रिश्वत के तौर पर दिए जाने वाले थे। इसके बाद गोटे ने रविवार रात अपने समर्थकों के साथ गेस्ट हाउस के बाहर धरना प्रदर्शन किया और प्रशासन से कमरा खोलने की मांग की। जब अधिकारियों ने कमरा खोला तो वहां से 1 करोड़ 84 लाख रुपए की नकदी मिली। इसके बाद पुलिस ने पैसे जब्त कर लिए और मामले की जांच शुरू कर दी। अनिल गोटे ने आरोप लगाया कि यह रकम अर्जुन खोतकर को दी जानी थी, जो महाराष्ट्र सरकार की अंदाज समिति के अध्यक्ष हैं और सरकारी ठेकों में दखल रखते हैं। मित्र पक्षाचे जे आमदार आहेत अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत। आता वरमाय शिणार असल्यानंतर वरावर कसं स्वीकारावं लागेल हा साधा प्रश्न आहे। आणि आतापर्यंत आरोप सगळ्यांनी केले, पण कोणी सिद्ध नाही केले। मी सिद्ध करून दाखवले। इस मामले में अर्जुन खोतकर ने सफाई देते हुए कहा कि यह उनके और सरकार के खिलाफ एक साजिश है। उन्होंने दावा किया कि उनके सहायक किशोर पाटिल ने उस कमरे को बुक नहीं किया था और वह किसी दूसरे कमरे में ठहरा हुआ था। खोतकर ने अनिल गोटे पर बिना सबूत आरोप लगाने का आरोप लगाते हुए कहा, यह समिति और सरकार को बदनाम करने की कोशिश है। इन आरोपों में कोई सच्चाई नहीं है। आपल्यावरती आरोप केलेले की 15 कोटी रुपये जी आहे ती समितीला दिले गेलेले आहेत। या संदर्भामध्ये मी ईडी कडे जाणार आहे आणि ईडीने चौकशी केल्यानंतर सर्व खुलासे जे आहेत ते समोर येतील आणि आम्ही काही त्यांचे आरोप काही पाहिले नाहीत, वाचले नाहीत आणि त्यांना असे आरोप करायची सवय, त्यांना ते आरोप करून द्या, आम्ही आमचं काम करतोय। चला, धन्यवाद। परंतु जी खोली जी होती ती आपल्या पीएच्या नावाने होती, अजिबात नाही, सर्व खोटं येते। माझ्या पीएच्या नावाने नव्हतीच ती। कसं बघता तुम्ही की समिती दौऱ्याला आणि त्यामध्ये सगळे पैसे सापडतात, काय षडयंत्र होतं की काय होतं? हा प्लॅन असू शकता, प्लॅन केलेला आहे, प्लॅन केलेलं सर्व आहे आणि त्यामुळे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे। 100% प्लान केलेला विषय है। ओके, थैंक यू। शिवसेना उद्धव गठ के नेता संजय राउत ने इस मामले को और गंभीर बताते हुए कहा कि यह रकम खोतकर को दी जानी थी और उन पर ठेकेदारों से रिश्वत लेने का आरोप लगाया। राउत ने मांग की कि इस मामले में ईडी और सीबीआई जांच होनी चाहिए। पण ही कमिटी किती भ्रष्ट आहे किंवा या कमिटीचे चेअरमन खास करून अध्यक्ष अर्जुन खोतकर जे ईडीला घाबरून
शिंदे गटात गेले, आमच्याकडेच होते ते. निष्ठेच्या आणाभाका फार खायचे. एकनाथ शिंदेला पळून गेला होते उंदीर म्हणणारे हेच गृहस्थ बरं का. उंदीर आणाभाका निष्ठेच्या घेणारे हे जेव्हा गेले, ईडीला घाबरून गेले. ईडीची कारवाई होते त्यांच्या एका कारखान्यावर. त्यांना अंदाज समितीचं अध्यक्षपद दिलं ते यासाठीच दिलं. काल धुळ्याच्या 102 नंबरच्या विश्रामगृहात त्या खोलीमध्ये 5 ते 5.5 कोटी रुपयाची कॅश गेल्या 3 दिवसापासून जमा झाली. ही अंदाज समिती त्याचे अध्यक्ष हे धुळ्याच्या दौऱ्यावर होते अशा प्रकारच्या कामांच्या तपासणीसाठी. पण शासकीय कामामध्ये, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामामध्ये, इतर क्षेत्रातल्या कामामध्ये प्रचंड घोटाळे, भ्रष्टाचार, कमी दर्जाची कामं झाल्यामुळे ते प्रकरण काढून या सर्व ठेकेदारांकडून 15 कोटी रुपये गोळा करण्याची जबाबदारी अंदाज समितीच्या अध्यक्षांना द्यायची जबाबदारी ठेकेदाराने घेतली. आणि त्यासाठी त्यांनी अंदाज समितीचे ज्या चेअरमनचे जे PA आहेत पाटील म्हणून त्यांची नियुक्ती केली. 102 नंबरच्या खोलीमध्ये गेल्या 3 दिवसापासून ही रक्कम जमा होत होती. 5.5 कोटी रुपये जमा झाले आणि 10 कोटी पुढल्या 2 दिवसात जमा होणार. लक्षात घ्या, 15 कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता. 15 कोटी रुपये मी फार जबाबदारीने सांगतोय. 5.5 कोटी रुपये जमा झाले आहेत. 10 कोटी रुपये पुढल्या 2 दिवसात जमा होणार आहेत. नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दिली. सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करीन अशी धमकी अर्जुन खोतकर यांनी दिली. त्यानंतर हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. हे राज्य कुठे चाललं आहे? शिवसेनेचे धुळ्यातले आमचे प्रमुख नेते अनिल गोटे माजी आमदार आणि शिवसैनिकांच्या कानावर ही गोष्ट गेली. खरं म्हणजे गोटे साहेबांचे आभार मानले पाहिजे. ते नेहमी लढत असतात. गोटे साहेबांनी शिवसैनिकांसह विश्रामगृहावर धडक मारली. तेव्हा 102 मधले जे लोक होते, गोटे आणि शिवसैनिक येत आहेत हे कळल्यावर घाईघाईनं टाळ्या लावून पळून गेले. आमची अशी मागणी होती शिवसेनेची, जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख, अँटी करप्शन ब्युरो जे आहे जिल्हा त्याचे प्रमुख यांनी येऊन ही खोली उघडावी, त्याचा पंचनामा करावा आणि संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी. 4 तास 5 तास अनिल गोटे आणि शिवसैनिक तिथे ठिया मांडून बसले, तरीही ना पोलीस आले ना जिल्हाधिकारी आले. जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात, EOW, ED, त्यांचं काम आहे. एवढी मोठी रक्कम 5 लाखासाठी तुम्ही गुन्हे दाखल करता ना. शेवटी लोकांचा आणि आमच्या शिवसैनिकांचा दबाव वाढल्यावर हे सगळे लोक आले. त्यातले टाळं उघडलं आणि अजून पैशाची मोजणी सुरू आहे. बाकी लोक फरार आहेत. आता फक्त अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झाले आहेत का ते पाहावं लागेल. आता सगळे काखावर करतील, तो मी नव्हेच. पण हे 15 कोटी रुपये शिंदे गटाच्या जालन्याचे आमदार खोतकर यांना देण्यासाठीच जमा झाले हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण ED आणि CBIकडे देण्याची गरज आहे. गेल्या वर्षभरात आणि त्याच्या आधीच्या 2.5 वर्षात अंदाज समितीच्या कुठे कुठे कशा कशा बैठका झाल्या आणि ह्या पद्धतीनं कसे पैसे जमा झाले. आतापर्यंत अंदाज समितीच्या अध्यक्षांना 100 कोटीच्या वर पैसे जमा केल्याची माझ्याकडे माहिती आहे. हे आमचं राज्य आहे. फडणवीसांच्या काळातलं हे आमचं राज्य आहे. एकनाथ शिंदेंच्या काळातलं हे आमचं राज्य आहे. वित्तमंत्री
अजित पवारांच्या काळातलं हे आमच्या महाराष्ट्राची अवस्था आहे. अंदाज समितीचे अध्यक्ष पैसे गोळा करतात, कोट्यावधी रुपये. विश्रामगृहात पैसे जमा केले जातात, गुन्ह्याचं ठिकाण सरकारी जागा. ही अवस्था या राज्याची. वहीं पूर्व विधायक कैलाश गोरंटियाल ने दावा किया कि खोदकर के सहायक ने ठेकेदारों से 15 करोड़ रुपए वसूले थे, जिसमें से यह रकम सिर्फ एक हिस्सा है. अंदाज कमिटीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जालनेचे आमदार अर्जुन खोतकर आहे आणि किशोर पाटील त्यांचा पीए. जोपर्यंत अध्यक्ष पीएला बोलत नाही तोपर्यंत पीए काही काम करत नाही. आणि हे जे पैसे गोळा झाले त्याचा मुख्य आरोप अर्जुन खोतकर आहे. अनिल गोटेने तक्रार केलेली आहे, संजय राऊतने तक्रार केलेली आहे. काल रात्री मला लोकशाही पेपरच्या वार्ताहराचा फोन आला होता की असा मॅटर झाला. मी रात्री बघितलं आणि अनिल गोटे मागणी करत आहे की लाचलुचपत प्रतिबंध जे आपली असं आहे त्याला हे म्हणतात एंटी करप्शन, त्यांनी दखल घेतलं पाहिजे किंवा पोलीसच्या एसपीला बोलले ते दखल, पण कोणी तिथं आले नाही. कारण सरकार यांची आहे दाबण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी सांगतात ना खाऊंगा ना खाने दूंगा. मग हे काय? माझा पहिला प्रश्न आहे. 3 दिवस अगोदर लोकमत पेपरमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री यांचा एक निवेदन होता की जे कमिटी आहे या कमिटीमध्ये पूर्वी भ्रष्टाचार होता, आता तसा होऊ देत नाही. 3 दिवस अगोदरच बोलले. पण आता हा प्रकरण झाला. माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार की डायरेक्ट खोतकर इन्व्हॉल्व आहे, याच्यावर गुन्हे आपण दाखल का करत नाही, का केले नाही आणि याच्यावर कारवाई का करत नाही. म्हणजे एकीकडे लोकांना सांगायचं की आम्ही क्लीन चिट आहे ना, दुसरीकडे जे तुमचे आमदार भ्रष्टाचार करतात, तुमचे आमदार पैसे मागतात, त्याच्याबद्दल तुम्ही काही करत नाही. त्याच्यावर तुम्ही कारवाई केल्या पाहिजे, नाहीतर आम्ही एक जन आंदोलन या माध्यमातून आम्ही करणार आहे. दुसरा प्रकारे या कमिटीमध्ये केवढे मेंबर आहे त्या मेंबरपरांची पण चौकशी झाली पाहिजे. याचा फार मोठा एक रॅकेट असतो आणि रॅकेटची वर कारवाई झाली पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांना आमदार पदातून हकालपट्टी केली पाहिजे किंवा त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. हा माझा मूळ प्रश्न आहे. यह मामला महाराष्ट्र की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकार के लिए नई मुसीबत खड़ी कर सकता है, क्योंकि अर्जुन खोतकर सत्तारूढ़ गठबंधन के प्रमुख नेताओं में से एक हैं. अगर यह साबित होता है कि अंदाज समिति के अध्यक्ष के सहायक के पास से इतनी बड़ी रकम मिली है, तो इससे सरकार को भी भ्रष्टाचार के आरोपों का सामना करना पड़ सकता है. पुलिस जांच जारी है, लेकिन विपक्ष केंद्रीय एजेंसियों से हस्तक्षेप की मांग कर रहा है. सवाल उठ रहे हैं कि सरकारी गेस्ट हाउस में इतनी बड़ी रकम कैसे पहुंची? क्या यह किसी बड़े घोटाले का हिस्सा है? अगर खोतकर पर आरोप साबित होते हैं, तो क्या सरकार उन्हें बचाएगी या कार्रवाई करेगी? यह मामला अभी और गर्म होने वाला है, क्योंकि विपक्ष इसे सरकार के खिलाफ एक बड़ा हथियार बना सकता है. देखना यह है कि क्या इस स्कैंडल की गूंज विधानसभा तक पहुंचेगी. हमारी कोशिश रहती है आपको सच्ची और निष्पक्ष खबरें देने की. अगर आपको हमारा काम पसंद आया हो तो वीडियो को लाइक, शेयर जरूर करें और लोक प्रश्न न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें. साथ ही बेल आइकॉन दबाकर नोटिफिकेशन ऑन कर लें ताकि हर अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे. अगली खबर में फिर मिलेंगे. तब तक के लिए नमस्कार.